हो बा माझा सोडून अर्धी आणले अशी आणि मग त्या गाडीवर बशीस म्हणून तर राजा माणूस आहे मुन्ना दादा एक नंबर राजा माणूस आहे बरं जिल्ह्याच्या बंदा पैसे दादा म्हणे मग? एकदा बाजारी गेले होते मी बाई आणि मला हिशोबाचं कळाला बाड्याला पैसे उरले नाही मला साक्षर व्हायचं बाई निरक्षरामुळे मग त्या पैसे काय बरं सांग बरं ते परत एकदा मुलीचे पत्र आले बाई एकूण एक पर तिनं पत्र होणं बरोबर ते मला वाचता आले एकदा मुलीचे पत्र आले बाई आणि ते मला वाचता आले शेजारी पत्राचा नेला बाई मला साक्षर व्हायचं बाई बघा 4-5 मुलांचे झाले मी आई आणि अजून एक व्हायचं ग मग त्या संसारा पैसे बरा न्याडा निरामुळे सगो पोरेच्या बाबत बोला नाही कसं अरे ते पोर म्हणजे पोऱ्यामध्ये देवनात येईल राहा देवनी देव आणि आपण लिहो शेगडी हो माय मग येऊन देऊ जगा आडांनी 50 लक्ष घे बरं आई अशी मला आत्ते समजणं पहिले समजतं हा ते चांगलं राहतं म्हणून आपले साक्षर होणं जरुरी नसे बरोबर 4-5 मुलांचे झाले मी आई आणि अजून एक व्हायचं संसाराची दैना झाली ग बाई मला साक्षर व्हायचं बाई साक्षर व्हायचं आणि म्हणून आपले शाळेमध्ये जाणं जरुरी नाही बरोबर आमच्या गावात रात्रीची शाळा उघडली का बाई आणि त्या शाळेत मी रोज जाईन शाळेत जाऊन मी साक्षराचं होईन ग बाई मला निरक्षराला यायचं नाही साक्षर व्हायचं बाई. साक्षर व्हायचं बाई. धन्यवाद खरोखर हा निरक्षर हा एक मोठा शाप या मानव जातीला आहे आणि या 21व्या शतकामध्ये खरोखर ज्या ज्या ठिकाणी निरक्षरता आहे खरोखर हा एक मोठा अभिशाप आहे त्याच्यामुळे या निरक्षरतून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतच आहात परंतु खरोखर आजही रूढी परंपरा आहेत त्या मोडल्या गेल्या पाहिजे आणि प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक जण साक्षर झाला पाहिजे हा या मागचा उद्देश होता आपण सर्वांनी ते ग्रहण केला धन्यवाद या एकांकिकेवर भारुडावर काटूळ शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आदरणीय सुनंदा देवरे मॅडम यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तसेच बर्डे सर म्हणजे स्वतः मी माझ्याकडूनही 101 रुपयाचं सप्रेम भेट त्यांना या ठिकाणी आणि जे काही आपल्या आता निपुण भारत अंतर्गत काही गोष्टी चालू आहेत आता आपल्याला उल्हास ऍपच्या माध्यमातून स्टॉल लावायचे निरीक्षरांना आपण साक्षर केलेला आहे आणि आपल्या भारुडानं आपल्या शहादा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी या ठिकाणी प्रभावित झालेले आहेत 501 रुपयाचं सप्रेम भेट आदरणीय सावळे साहेबांकडून या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे धन्यवाद सर आदरणीय संजय भदाने सर यांच्याकडून देखील प्राध्यापक संजय भदाने सर यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सरांना प्राप्त झालेलं आहे तरी धन्यवाद दात्यांचे मनापासून खूप खूप आभार शिक्षणाचं महत्व सांगणार शिकलेली आई घरादारा